आज देखो 5 दिवसों कार्यक्रम हंगा चलता अच्युत विषय आम्ही त्याने परिचय करतोय मित्रांनो त्याचा म्हणणारे हरिकथा आणतो आणि एक महान एक आध्यात्म प्रचार हरिकथा येतो महान एक आध्यात्म प्रचार सगळे इंडियन करतासाठी आणि कन्नड मात्र नाही आमची गेल्या मराठी हिंदी तशी की सकळ त्याला भाषण करताना हाजे हरिकथेच्या आणि प्रचार करतासाठी आज तन्ने हंगे आईन केवळ आमचे कार्यक्रम दिवसांमध्ये सौभाग्यपूर्ण प्रचार तन्ने आमच्या समाजामध्ये मस्त बिझी जाण्यासाठी तन्ने अनंतपुरातून साधारण 500 किलोमीटर दूर रखून या कार्यक्रमामध्ये आमच्या उडुपी पेंडे वेंकटरमण एक आमच्या सेना आमच्या समाजात सेना एक अभिमान दवरून आणि आम्ही आलेलं असं तांका हार्दिक अपार स्वागत करता तशी जी काही वाटतो हिंदू हार्मोनियम आणि हेटी काम आणि स्वागत करता तरी ते तब लागतो आमच्याला मंगलदास गुरवाड आमच्याला पेंडे तर्फे आमच्या धर्मदर्शी मंडळी तर्फे तशी जी कल्याण समिती तर्फे स्वागत करता आता आणि आमच्या आणि कार्यक्रम प्रकाशते महात्मा देवाचरिकी भक्ति श्रद्धेवती तक थोड़े पुराना श्रद्ध भक्ति गुरुचरितवर म्हणकी तशी देवाला समान गुरु इथे म्हणा दैविक सोडावी खंडित लंथक करणार तसा तस्यैते कथिता घटना प्रकाशन्ते महात्मा कोण गुरु अंतरी आल्यावर परमात्मा स्मरता अंता श्रद्धा भक्ती युक्त नमस्कार करता ताका उपनिषदचा सर्व ज्ञान आपोआप प्राप्तता शुक्रदेवकावरना अनुग्रहानं अशी उपनिषद सांगतात श्वेताश्व उपनिषद तसं एक दिव्य परंपरेशे गौडशास्त्र ब्राह्मण वर्गाचा मुखा महातपस्वी तत्वज्ञानी ह्या शतपुरुष राष्ट्रपुरुष सद्गुरु सुधीर स्वामी दिव्य चरण चिंतन करताची आसेत हिमाचल आमच्या समाजात विचार चिंतन योग्यता उच्च स्थिती होत स्वाम्यांनी रामेश्वरातून बदलीत आहे काशी मठा शाखोपशाखा आणि काय कोणी कर्ण शिष्य तसं नाही वेदव्यासा जन्मभूमी कलापक्रामण भागवता कथा स्वामी शोधन करून चिंतन करून खई सगळे राष्ट्रात खई नक्कीने वेदव्यास दिव्य मंदिर उपासना केंद्र यमुना तटाकारी असं सगळं राष्ट्राची दिव्य उन्नती समाजात दैवी प्रज्ञा सर्व धर्म प्रज्ञा दैवी प्रज्ञा वाढवची तरी समाजाचे अनुग्रह करून आम्ही समाजाद्वारा सगळे हिंदू समाज सगळ्यांना राष्ट्रात स्वाम्यांनी मार्गदर्शन मिळणार आज काय कळणार नाही इतिहास चरित्र बरोच भारी सुलभ चरित्र निर्माण करते कष्ट चरित्र बरोबर येतो त्याला शिरमोणी त्याला शिरमोणी दिसून येतात चरित्र निर्माण करतो स्पर्या सर्वोत्कृष्ट देशाचे चारित्र निर्माण करून आणि समाजात आध्यात्मिक उन्नती चिंतन करत असले महातपस्वी अंतःकरणात सदैव
भगवान व्यासाला सन्निधानाशी गुरुचे म्हणा नमस्कार करून आज स्वामी नेम पडण्यासाठी आमची इतिहास परंपरा विसरल्या सकरा करता तुरुणारा तर नेम तूप मध्वाचार्यानं 12 वर्ष असताना वासुदेव म्हणून नाव त्यांना सोयऱ्या वरिष्ठेंगेल सुवर्णालय चित्रकार ते मडींना म्हणल्यातलो शिवळ्ळी ब्राह्मण त्या काळाचो 890 वर्ष खबर तो पुराण सांगता चूक सांगता चूक सांगता 12 वर्ष वासुदेवा मध्वाचार्य दत्ताराय त्यांना सांगाय मडींना चूक सांगता कशाला तू कळलं जरा तो बसा त्यांचे सांगताना अरे बापा ईश्वर सुप्राय तो एक 10 वर्षाचो तू कसं कळता शिवले दिव वळलो त्या देवा मागे तू पा दिव जळतो त्याला घालचे तू पैसा दिव वळलो तू कळलं तरी सगळं माग कळता म्हणजे वासुदेवा 12 वर्षाच्या तू कशाला म्हणाय दिव वळला तुला कळतोय गावा चिंतन कोण परमात्मा एक दिवस करू दाखवणे नाही छे दिवरे घरे दिवरे हे मध्वविजया संस्कृतांमुळे मध्वविजय ग्रंथापासून संस्कृताने घटवल्ली पुन्हा असे खेळ पंडितात निघून घटवल्ली पुन्हा घट म्हणतो तुरुणी नेम पडले नेम तो पडला तसं त्या मध्वाचार्य नील चलच पवित्र जागेरी बृहत्तम समाजात होणे मठवीस गोपालकृष्ण उपास्य दैवत सुवर्ण नदी इतिहास पुढले खंचे येते स्वाम्यांना मनात दिसेल ते विषय हे भालगड स्वामी मुक्त झालं सर्व सुदीर्घ सोन्याचे आवेश जाऊन त्यांच्याद्वारा असं काम घडत म्हणून आगमकळष्णा अनेक शतमानवत्सरी मध्व संप्रदायाचे कोणी असोते शिवळ्ळी ब्राह्मण असोती कर्नाटक ब्राह्मण असोती गंजे ब्राह्मण असोती असे मध्वविजयात शिवते जागेरी कोणाबाय बृहत बांधलाय म्हणताना आपले गुरुवर्य नाम शाश्वतता थंगेले अनुयायी चरणा शरण गेले आमका सकट कीर्त विशेष तसं सद्गुरू पवित्र चरण पैकी पावन झाले तसं गुरु चिंतन मंथन करून आम्ही तसं प्रारंभ करता की त्या राज्य म्हणतात आता कर्नाटक संतात सांगितले गुरुदेव माता पेता गुरु परीक्षा केल्या मागे विश्वास घेऊन दिला सांगले तो विश्वास घेऊन दिला अवधुनी तो परीक्षेत फर्स्ट क्लास पास झाले तो 5 वर्ष त्याच्या लागलेल्या असल्या 4-5 वर्ष फर्स्ट क्लास स्थितीत
तर वाचण्याची कशी आणि मग काय प्रयोग करा म्हणून अवसूल फाटलं उठ्ठायला का वाचा आमचं देवत पण वाच करत वाचलं तिकडे लिहिणार महिना केले तुम्ही कारण फिक्स दिवशी महिना सुरू हप्त्यात संपळायला म्हणाली तो संपळा कोण आगालो कोण ते रामलो तर तेवढा मशीन लागली आणि हसता हसता असताना मग ती वल्ले असताना कोण कोण बघा होता हा सांग तू कसं राहते हे सांग आणि मला सांभाळायला मोठा मोठला पंजाब मशीन घरकार राहिली पोटाचे लहान घ्या पायसी सिस्टम गेला तर आपण श्वास घेऊया तिथं अधिकार असतात काही बाहेर तेवढा हातला अभ्यास अभ्यास खाली कान गेली की अमानित तक भेट सर वस्तू नवे वास खाता भागून बाप सोडून घेतात 3 घंटा वेळ फेकला खंचीला वाच कोण घेऊन गेले उतुलेगा मायला येता कोण घेऊन गेले म्हणाले हा घेऊन गेले स्वप्नात वाच पण वापरता सका वाच घेऊन देऊ का म्हणून सांगितलं तुम्ही फर्स्ट क्लास का म्हणे घेता का तुम्ही 12 फर्स्ट क्लास आहे होत असतो का मला सुरकार संसार घर पसंत हल्ली सुरसुरवेरी हडहडा तो एक माहिले म्हणतो मी सुनायची 10-15 वर्ष तरी पाहिजे हडहडा एक प्रमाण होतं दोघा काही प्राय तरी दोघांनी हडहडा एक नाही दौड पडले क्या सांग म्हणाली गुरु गुरु माता पेत गुरु गाय धार देता दूध देता दूध काय म्हणजे पाणी पिळला ना दूध मिळता काम पिळला होतो का गूढ म्हणली परब्रह्म स्वरूपी कामधेनु परमात्मा त्या पाणीस हे स्पर्श मिळाली यस्य देवे परा भक्ती यथा देवे तथा गुरु शास्त्र उपनिषद श्रीनिवास कल्याणाचा उपक्रम गुरु दिव्य उपदेशांकरता ही चरित्र बाहेर पडले मिथिला नगरात अधीश जनकराज कुशल भोजवंता धान्य भाव भारी गुणांची जनकराजा अनेक नामस विदेह टाकला देह असता का दाहना टाका विदेह इंद्रियाची ताणना टाका देह असून हे देव मंदिर म्हणून देवाला सेवे करी आपण देह सेता घरे असं विषय भोगा चिंतन टाकना तसं ज्ञान येतं भगवद्गीतेतून कर्मणैव संसिद्धिं आस्थिता जनकादयः अर्जुना सांगता परमात्मा निष्काम कर्मयोग के शिकोर कामनो तो जनक राजाला शिकव द्यावान जनक राजाला उदाहरण तर देऊ का त्याला लोक एक गोड असतात तो निष्काम कर्मयोग करतात आमचे शब्द पुराई करी को हणवण दिसतात नित्य जीवनातून ते असतात वैदिक हिंदू संस्कृती तो एक सामान्य स्त्रीचा नाही निष्कामता
संसार जीवनात पळया मनुष्यात स्मृती दिलेलं मनुस्मृती स्वयंभू म्हणून त्या मनु निमित्ती आमक मनुष्य म्हणून नाम आहे तो मनु सांगता धन्यो गृहस्थाश्रम गृहस्थाश्रम धन्य म्हणता संसार वाईट पाडून कोणी सांगितलं असोनी संसारी असोनी संसारी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण देवाची द्वारी उपेक्षण देवाची द्वारी उपेक्षण तेणे मुक्तिचारी साधिया तेणे मुक्तिचारी साधिया हरिमुखे म्हणा हरिमुखे तेणे मुक्तिचारी साधिया तोंडाल देवा नाव सांगचे मनांत चिंतन करची आपण करचे सर्व कर्तव्य देवा ही तुझं सेवा म्हणून लक्ष कहाणी नाही ही सगळे भगवद्गीतेचे तत्व भगवद्गीत कोणी वाच्य असल्या पळया यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् यत्करोषि कसं कर्तव्य तो कर्तके कार्यालयात की घरकड की कर्तके यदश्नासि पंचिक सात्विक स्वीकार करतके यज्जुहोषि खच्च तू देवाला प्रार्थना भजन चिंतन अग्निद्वारा आराधना खच्च करतके यत् तपस्यसि मानसिक कसं देवाला चिंतन करतके तत्पुरुष्व मदर्पणम् ते माग समर्पण करी ताका दैवी प्रज्ञा म्हणून होई की पळे आपल्याला मालकडे कशी करत तशिले कळणशी नाही गीता तत्व चिंतन करूच तरी देवाकर पण करच्यावर तू कसं म्हणता भाई तू गेले म्हणून अहंकार विचार तुम्ही सगळ्याच एक मालगडा चरी पडे कळता नवे अंगाल वस्त्र कापड गीवर हल्ली बडारी ಮಾಡಾಕೊಂಡು ಕೊಡ್ನು ದೇವ ಮುಖಾಂತವರ್ನು ದೇವ ಹೆತ್ತುಗೆ ದೈವಿ ಪ್ರಜ್ಞೆ ಹೊಸ ವಸ್ತ್ರ ಉಡುವಲ್ಲಿ ಹರಿಯ ಬೆಳ್ಳುಡೆಯಲ್ಲಿ ಪುರಂದರದಾಸ ಸಂಖ್ಯೆ एक ಜಾತಿಗೆ एक ವರ್ಗಾನ ಸಕಲ ಮಾನವ ವರ್ಗಾಕ ಯಶವ ಆಭರಣಗಳು ಯಶೋದಾನಂದನ ಎನ್ನಿ भागार घालू नका निसून बरे म्हणून नाम सांगितलं नाही ते दैवी प्रज्ञा असून करी म्हणून नाटला कसं जातात सगळं कळत काही लोक पळया एक नवो कोट शिवून घेऊन घाल घेतला पुरो तो कोट घाल घेऊन गाव आहेत ताणताणे लोक पुरा म्हाका पळयताची दिसता कोणी ताका पळयना तांग तांगाल तापतळी तांग तांगा हागेलो कोट कोण पळयता हाक दिशे नो कोट घाला हांवें लोक म्हाका पळयता कोणी पळयना पळयतात कोण कळवे टेलर्स शिवाय समजाय म्हणून तांकां पळयता आनी कोण पळयता एक हांव घालगेलो अहंकार येता ताका देवा तुगे हे अहंकार विचारा दैवी प्रज्ञा म्हणून ताका म्हणची भांगार घालानी आनी गे भयन करता हाता बोटाक सान एक तांबडो फातर असला पुरो दोळ तांबडो हात तो हातून मुखार होता सगळा एक जडा ताडात पावच प्रश्न परडीक जालें 25 वर्सां हुडगा साक बायलेक एक नांका बोट्ट करूंक घाल काय बामणाक वज्राज ताण दावन घाल की इन झगडे करून घेतले की तो प्रश्न करता तो वज्राच नांका घालता घरकड बशा जातो आहे घरकड बशावे घालेले ते नांका तो वज्रा बोट्ट घालून गल्ली गल्ले पुरा भोवचे एक प्रकार आणि कोणा काही हातान उरता तोंडाने किती काय कसे असतो पळपळ पळपळ तर दिसता
कोणी ನಿಮಗೂ ಕಾಕ ಸಂಕ कोणी ನಿಮಗಿನ ತಂಗ ತಾಪತ್ರೆ ತಂಗ ಈಗ ನಾಲ್ಕು ಬಟ್ಟು ಕೊಂಡು ಪಡೆ जन तोडे ना की 5 लाख रुपये आता नाही कोणी निंबू कोण बसची नाही हांवें सांगचें ताका कोणी कळत न्हू म्हणून थंय एक संन्यासी न्हंय चितेरारी न्हांवन बसची जप करता कोण पडल्यार सांगून प्रयोजन ना अशें लोकांना सांगता ज्ञान येराय म्हणून थंय येवन अशी संन्यासी पांय पडली हगोर अशी मागची पड अनेक वेळा पांय पडली अनेक वेळा हगोर मागचो काय त्या झगझगीन बट पळो कथांनी ಈಗ ನಾಲ್ಕು ಬಟ್ ಅಂತ ಸನ್ಯಾಸಿ कसं ध्यानस्थ बसलो हो निमगे ना हांवें सांगचें बरें म्हणून पांय पडली संन्यासी महोदया पळयलें न्हय तुमी कसं नांव सो पळय न्ही हांवें नाका बट पळया 5 लाख रुपये काय हाका गांवां कोणाक येना म्हाका मात्रशें ह्या बामणान प्रितीन म्हाका करून दिल्लो भारी मोलो असो संन्यास म्हणालो हांव बामणान उडगास करता न्यायत्तो जाल्यार आनीक उडगास करी नांका बट्टो दिल्ले बामणान उडगास काडटा तूं नाग दिल देवाक विसर न्हू गे मागीर तूं नागार बट्टो खंय शिरता तूं आलोचन तुगे जीवना सर्वाक मूल शिल्प दैवी प्रज्ञा तेंच ज्ञानान सांगचें ती दैवी प्रज्ञा कोणा निमित्त मेळटा ग्रंथातूं पुस्तकांतूं पाकांतूं मेळटा तसलें ज्ञाना निमित्त मेळटा ज्ञान तुका दैवी प्रज्ञा धर्म प्रज्ञा दिता ज्ञान म्हळ्यार पुस्तकांतून शिकल म्हणून अर्थ न्ही तो आजकाल तशें लेखलां आजकाल बुदबुदोन लोक असं पळय शिकल म्हणटा ती तर नवीन नवीन समस्या करतात ಯಾಕಲ್ ಮಾಡೋದ್ರ ಬದಲಾಗಿ ಹರಿದಾಸರೇ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತುಂಟೋ ನಿಮ್ಮಷ್ಟು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಗೊತ್ತುಂಟು ಏನು ವಿಶೇಷ ವಿಶೇಷ ಏನನ್ನೆಂಬ ಪುರಂದರದಾಸರು ಕನಕದಾಸರ ಕೀರ್ತನೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ಕದ್ದು ಬರೆದಿದ್ದಾರೆ ಕೃತಿಚೌರ್ಯ ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಗೆದ್ದಿರೋ ದಾಸ್ ಸಾಹಿತ್ಯ ಧಾರವಾಡ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಆ ಸಂಘದಾಗ ಸಿಟ್ಟು ಮಾಡಬೇಡಿ ನಿಮಗೆ ಕನಕದಾಸರ ಕೀರ್ತನೆಯನ್ನು ಪುರಂದರದಾಸ ಕದ್ದು ಬರೆದದ್ದು ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಾವು ಹರಿದಾಸರು ಕೃತಿಚೋರರು ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು ಇವ್ರು ಹೇಳಿದ್ರು ಅಂತ ನಾವು ಹೇಳೋದು ಯಾವಾಗ ಒಂದೆರಡು ಕೀರ್ತನೆಗಳನ್ನು ಕದ್ದು ಬರೆದರೆ ಅದು ಕೃತಿಚೌರ್ಯವಾಗ್ತದೆ ನೂರಾರು ಪುಸ್ತಕ ನೋಡಿ ಕದ್ದು ಬರೆದರೆ ಡಾಕ್ಟರೇಟ್ ಬರ್ತದೆ निमित्ती ज्ञानाला कसं योग्य असते आम्ही समजून कळणं आमच्या एक प्रकार त्या संन्यासाला नाका बोट दाखवच्या गेलेल्या एकटा सांगले नाक दिल द्यावा विसरतो यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ಹೊಸ ವಸ್ತ್ರ ಉಡುವಲ್ಲಿ ಹರಿಯ ಬೆಳ್ಳುಡೆಯನ್ನಿ ಕುಸುಮ ಪರಿಮಳವು ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣಗೆಯನ್ ಯಶವ ಆಭರಣಗಳು ಯಶೋದಾನಂದನಗನ್ನಿ ಶಶಿಮುಖಿಯ ನೊಡನಾಟ ಸೊಬಗೋ ಒಳಗನ್ನಿ ನಿದ್ರೆ ಜಾಗರವು ಸಮುದ್ರ ಶಯನಗನ್ನಿ ಆಮೇಲೆ सगळे जीवन दैवी मैकोरची कथेर पुरंदरदास सांगता आयच्या काळाक संबंध पविलते क्रांतदर्शी केन्नाय कवी मुखार कसं जाता पण कळत तांकां मस्त लोक लागता पळया देवो धर्मो स्वामे मठो समाजा सर्व सावकार कमळ्याक हांवें आतां फुरसत ना म्हाका हांव रिटायर्ड जाता तर पळया म्हाका कसं काम ना त्या हें सगळें करचें पूण हें सगळें काम करचें कोणें हें काम ना दिलें असं व्यवस्थित करता ताजर कळ्ळें आमकां सर मनशा म्हणून तूं करचे प्रती कर्तव्य भगवत उपासंती फुरसत ना म्हणटा लोक अशें पळया तांगेर कितें सांगिल्लें पुरंदरदासान निद्रे जागर समुद्र शयन गेल्ले जागे सगळ्या मात बुदोंत काय आमची डिग्री आमची संपत्ती कीर्ती निद्दा कसं उडगास असो
न्हीद पडची कशी म्हणून दाखवून बसली तर काल न्हीद पडा न्हीद पडतं कशी पड म्हणून कळलं थंय तुला बुदोवन काय कसाला असता ताका तुम्ही दिवसभर कष्ट काढून आय आस पावून हात लागल्यावर पडत पडाय त्यात ना एक वेळा मंत्र जप काय करत सांगत नका देवा नावही सांगत नका देवा आता निद्रा प्रपंचावता म्हाका काय त्या गावा परिचय ना घर बायल चेडू बँका आशिल्ले कोणा कळणीशी आशिल्ले सकट सोडून वता कोणा हाताक दिवन वचचें देवा म्हाका हाताक धरून तुवें निद्रा प्रपंचाक तुमी हात धरून का मात्र नाही पाय सकाळी मागीर हाड सोडका म्हाका मस्त काम असं अपॉइंटमेंट आसा म्हाका पाय सकाळी मस्त हात दोन वर्ष मारता न्ही जातो ती दीर्घ न्हीद जायची परत सोडका म्हाका इतलें तूं देवाला मागल्या पुरो मंत्र जप काय नाका सकाळ उठायली ती फुल दिसाची उडगास करून हाण सोडलं मुरे मरे पुरो पाय पडटा निद्र जागर ऊस पुत्र शयन गन्नी भद्रनिधि गजराज वरद सकल वल्लभ हरिया तुका खाण जेवण सर्व ते गीता श्लोक तो यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौतेय तत्कुरुष्व मदर्पणम् तुझं सगळे जीवन ईश्वरार्पण बुद्धीने कार्य करते तशी जीवन केलेलं मिथिला नगराचा रायू जनकराज ताका देह असत दाहना ताण एक वेळा देवाला मागले खंय देवा तेका सुखच दी केन्ना ताका दुख्ख विचारनाचं अशी मागलता तितल्या काय देव कोपलो म्हणा श्रीनिवास कल्याण आमच्या तुमच्या कितलं कोपला की तो केन्नाय दुख्ख विचारनाचं म्हणून मागीर ताण माग आम्ही तुम्ही तेंग देवाला मागते देवा मग कसं दुःख देऊ नका सुखा काय उणी करू नका दुःख दिवची असल्याने शेतात घरच्यांनी कधी सोडवू शकतात आम्ही प्रार्थना किती संकुचित असता सगळे जगाक तू बर करता परमात्मा तांतो हांवय ते जगत तांतो शिल्लकची स्थिती की योग म्हणून त्या योग स्थितीत आशिल्लो तो जनक राजू म्हाका दुख्ख विचाराचं देवाला मागता तितला काही देव कोपलो तुझे सगळं ज्ञानानं मागचें हें सुख दुःख दोन्ही जगता समान हे दोन्ही सुख दुःख म्हणाली घरकडे सोयर येवता आपल्या तशी सुख दुःख यात शाश्वत बना यात वता सोयऱ्यान गेल्या म्हणते सोयऱ्यान आल्या म्हणते सोयर येता आपण कळताना घरच्या आपला संतोष होता तितली वर्सांनी असे सोयर येतात म्हणून घर झाडचे शुद्ध करचे शेजार करतात जमकान घालचे सोयऱ्या सगळं तयार करतात 7-8 लोक सोयरे येले यात्ता ती म्हणता संतोषात येत तर ना महिन्या अखेरी दिवस 7-8-10 लोक आयला मस्त उपचार नांदा का 3 जेवण असं कापी 7-8 दीस जाले सोयऱ्यान सांगलें आमी पांय वतात तेन्ना संतोषात वता खंय गो वता पांय येता म्हणटा संतोष वता म्हणटा संतोष सोयरी कितलें बुद्ध होता आगणारा पळय सांगतात आनी वतात म्हणून येतात आमी म्हणटा आमकां भंय पांय सकाळी येता की सुख दुःख यात म्हणून सांगून वता
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयो. भगवद्गीता खंचकी काणी नाही ती आम्ही तुम्ही नित्य जीवना करतोस खंच्या तू कथा आत्मशारद तकाच तत्कुरुष्वमदर्पणम ईश्वरार्पण बुद्धी करे तसले चिंतन आमच्या ऐकणारी लौकिक आशा आकांक्षा पपी म्हणून जातात आवश्यकता मात्र तिकडे पुरत असतात त्याच्यावर चढ म्हणून दिसतात त्यात दैवी चिंतन करते योग झालं त्यात परमात्मा प्रतिगीत एक अध्याय का योग योग म्हणा भगवत अनुसंधान शेताक योग म्हणा आज आमच्या विसरता तादात्मस्त भायला तो पर्व हब्बा म्हणा कसं नाही खाऊचे जेवचे भाऊचे म्हणून खंच शास्त्रात सांगितलं साधू सज्जन रली इरुವುದು ಹಬ್ಬ ವೇದಾಂತದ ಹವ್ವ ತಿಳಿಯುವುದು ಹಬ್ಬ ವಾದ ನಿರ್ವಾದ ಗೈಸುವುದೇ ಹಬ್ಬ ಬೋಧಾಮೃತವನ್ನೇತ ಪಡೆಯುವುದು ಹಬ್ಬ ಸಾಧು ಸಜ್ಜನರಲ್ಲಿ ಇರುವುದು ಹಬ್ಬ परमळी दैवी चिंतन उच्च ही प्रज्ञा देव कामाळी कथे आणि ती प्रज्ञ तरी काण घेतली देवा मुखार देव सर्वत्र करता रक्षण करता तागा दोळ मुखारही मिगल सर्व घडता हाक दैवी प्रज्ञ म्हणशी ती आयलारी वाईट काम काम करू जाईना करताना का देवावर उडगा असता तो साक्षी म्हणून भिता अशी उत्तर नाही ते एको देव सर्वभूतेषु गूढ सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्ष साक्षिचेत केवलो निर्गुणश्च श्वेताश्वेतरूपनिषत् संगता साक्षिचेता आणि कस कसं करता शारीरिक मानसिक बौद्धिक तक साक्ष जाऊन परमात्मा ताग्याल दोळणे पूर्ण काय आमच्या करून जाय दैवी प्रज्ञा म्हणजे तद्निमित्त नीती येऊची देव कोपता देवा समाधान आज पळया वैचारिकता वैज्ञानिकता नैतिकता मानवीयता दैविकता शेवका समाजाची उन्नती आज आमच्या दोन्ही मात्र वाढला वैचारिकता वैज्ञानिकता नैतिकता नीती वाढल्या म्हणून साध्य संसन्न नीतीमध्ये रक्षण करणार तस केल्या वाढ नाही म्हणतात चूक करत असतात शाळे गेलं चल्याला परत येताना कोणाला एक पॅन खांपूर आणतात औषध 2 मार पॅट मारले चोर कशाला हांगात नाही पॅन चोर म्हणपा म्हणा सांगलाय तो तानपड्या पण तो पॅन चोर गेला चिक सांगा त्या बाप सोडून 2 पॅट मारल्या पिशा हांग्या पण कशाला खांबतर आहे तो मीठला सांगला रे तो 50 पण हांडी राहा आपिसात राहावा आपिसात चोरला काय चोर पुत्ताने एक खांपे नाही आणि 50 मारले अशी केल्या चूकशी ती सांगते दैवी प्रज्ञाशीलता करून जाय या सगळीकडे म्हटला ताका कलियुग म्हणचे या कवर गाव म्हणून नाही गावचं घोड भट्टू ಒಳ್ಳೆ ಪುರೋಹಿತ ಆಚಾರ್ಯ तागेले पूतो कोणाके आंबे तोटा गुरु आंबे खापता चिला घालत काढता यजमान हातात धरता का असल भट ममाल पूत जावनो आंबे खामतोय तुला लावणारा सांगितलं पळाय मला तुम्ही काय आणणारा सांगितलं का अनुरूपकार असं समाज निर्माण जाता प्रगती म्हणा भारी प्रगत झाले कारण कसं म्हणाली दैवी प्रज्ञा दोन्हीची धर्म प्रज्ञा यामुळे समाज हात सोडून तरी गेले सगळे समाज हात नष्ट जातात धर्म म्हणत कसं नाही मग श्लोक रंगीत पडे दोन्ही ग्रंथ सगळ्यांग तसं रामायण महाभारत खंयचे कोरका ते रामायण सांगता खंयचे कोरच्या रज ते महाभारत सांगता
धर्म म्हणा कसं नाही विधिनिषेधात्मक खंच कोर का खंच कोर नाही पण सांगते धर्म धर्म जात नाही वर्ण नाही लिंगभेद नाही तो त्या सांगचे तरी दोन ग्रंथ कसं कोर का ते रामायण सांगतात पितृभक्ती मातृभक्ती प्रजावात्सल्य त्याग कसं कसं कोर का ते रामायण सांगतात खंच कोरचाराचं कसं महाभारत सांगतात आमच्या रामायण भारत मस्त तांदळतं की त्याची सन्निवेशक उडगास असते एक प्रकार सोयरीक पळयता पळया चेलिये पळोवच्याक चेल्ल्याला मात्र आयल्या न्हू प्रमाय चेल्ल्याला आवसू आयल्या सुन्ने पळोवच्याक माय आयल्या आजकाली चेल्ल्याला चेलियन जाताक मात्र पळयल्या न्हू प्रो माई गेले सुन्यान जाताक पळोवता तो मेळा मेळा सेकांक काळगा होसकी म्हणून पळोवता कसा समाजा तो माई शून्य पळोवच्या आयल्या प्रश्न करचे माय मुखार आयल्या आणि चेले आवसोळ्याने मिळे एक रामायण गोतस सांगून दाखव पळया आदौ राम तपोभिगमनम सांगत हृत्वावलंकांचरम ते एका श्लोकात रामायण माय समाधान नाही ही संगीत करतोय संगीतात सिनियर पास माय परत प्रश्न केला एक महाभारत गोतसोय चले तर पचा काही को पाहिलं महाभारत तुम्ही तर येत तर ती करता आपण बोलतस की महाभारत पण युद्ध म्हणलं मात्र होत असो भगवद्गीतेची महाभारतात विष्णू सहस्रनामाची महाभारतात अनुशासन पर्वेची महाभारतात सणसुजाती येते महाभारतात निर्णय सर्वशास्त्राणां सदृष्टांतो ही भारते महत्वा भारवत्ताच महाभारत उच्यते वेदव्यास सांगितलं उत्तर आहे इतिहास सांगायला म्हणाली दैवी प्रज्ञा धर्मप्रज्ञा ही दोन समाजात उन्नत स्थानावर त्यांचं तो जनकराज त्या थोडं दैवी प्रज्ञशील देवा मग सुख मात्र दी म्हणून मागता देवा त्यांनी मी कोपयलोश म्हणा ऐकता भय करता देव आमचे किटल कोपला की आम तिथून मागणं मागे म्हाका मात बरें कर सगळ्यांक कर म्हणून हांव सांगा ना कुशेसला कर सगळ्यात नाव ते का वेदाभिमान ती परमात्मा आज्ञेप्रमाणे आमका तुमका बंधना नवती साधन करचे जनक राजाक थाकल भाव योग जाल की ते दुःख सहन जायला असताना पुरोहित शतान सांगता ती प्रपंचात वस्तू दुःखच करता म्हणाली संयोग वियोग असताना एक प्रकार दैवी चिंतने संयोग वियोग ना प्रपंचात सुख म्हणून तो अपेक्षा करून मागितलं नाही देवाला मग सुख मिळत का म्हणून तो दुःख आहे हे दोन्ही समानांतर स्वीकार करच्या शिक जगत तांतो सुख मिळेल ना हा दुःख मात्र दुःख म्हणे दुखी वेदना तांतो दोन वेदना असतात शास्त्रांतो अनुकूल वेदना प्रतिकूल वेदना अश्मणा वाटे वरतना पाय कंठ खोंबळ्यारी दुखता आम्ही कंठा काय सोवता ती वाट्यार कोण घाल की ता काय सोवता ती कंठ काढून उडयतात कंठ खोंबल्यार दुखता म्हणून कळतं की भांगरा कंठ कोण नाका काना सरवट कानात रे दुकान है दुखता और शे कंठ लागला दुखता का भांगरा कंठ दुखला रे वाट नाही गो असो दौर श्रीमंताक भांगरा कंठ लागचो दुर्बळाक अशी कंठ लागतो दुःखीत काय व्यत्यास जाल्ले ती प्रपंच सुख दुःखा चिंतन करू नका म्हणून सुखವಾಗಿರಲಿ दुःखವಾಗಿರಲಿ सखनागिरुणी पांडुरंग ही भजन सांगून आम्ही
तथा वस्तुमुखात प्रवेश करतात. सुखवागिरली दुःखवागिरली बघा, सुखवागिरली दुःखवागिरली सखनागिरुनी पांडुरंगा सखनागिरुनी पांडुरंगा सुखवागिरली दुःखवागिरली सकड मात्र वर्ग बाईक सकड भजन सांगतात. दादली याद मला काही लोक नव्हतं बसले. मामा तूही त्या भजन सांगणार घरची आईला गा ती सांगता तिने सगळा पुरा बाईला पुरा पुण्य केल्या रे त्या म्हणता म्हणतात लागून बसले. 1000 वर्ष पुढे तुर्वेकरे म्हणलं का माणसं मायला चलानंद विठ्ठल म्हणलं ज्ञान सांगता उगा भोग कन्नडाने ಗಂಡ ಮಾಡಿದ ಪುಣ್ಯ ಹೆಂಡತಿಗೆ ಸಮಪಾಲು ಹೆಂಡತಿ ಮಾಡಿದ ಪುಣ್ಯ ಗಂಡನಿಗಿಲ್ಲ ಗಂಡ ಮಾಡಿದ ಪಾಪ ಹೆಂಡತಿಯದಲ್ಲ ಹೆಂಡತಿ ಮಾಡಿದ ಪಾಪ ಗಂಡನಿಗೆ दाखले बारे पायात सती चीड केल्यानंतर पाप येता का केल्यानंतर पण तिकवता तोंड रक्षक अचलानंद विठला निगंडना हेंडती देवा तू बाबा पाहिजे तू पुण्य बरं मग कमी पाप परत कमी खाता सुखवागिरली दुःखवागिरली सुखवागिरली दुःखवागिरली सखनागिरुनी पांडुरंगा सखनागिरुनी पांडुरंगा सुखवागिरली दुःखवागिरली सखनागिरुनी पांडुरंगा राग येणा ताळ कळणा हा कशी भजन सांगते म्हणून छान असं ताळ याला म्हणून शिकवण कसं आहे. आम्ही सर्व वांचिली ताळ प्रकार वांचिले आम्ही सगळं मी तर हरदा पड्या देवांदवरला ताळ लपटप 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 ताळ सम चूक करेशी मारता चुकल्या टाकला धावतात ते संकर ताळ चुकून कसं काय आम्ही तुमच्या ताळ होते एक प्रकार खई प्रेमच पळया खई संगीत नृत्य आपोआप येतात. प्रेमशर निष्कळंक प्रेमशरकडे आवसून मोगांच्या आपयतना तन संगीत असत ते काही शिक्का पुन्हा होता आपयते योरे ಏನಿತ್ತು ಇವರೇ ಏನು ಮತ್ತೆ ತಿನ್ನೋಣ ಇವರೇ ತೈಲಾಗ संगीत सुरत त्याच्या चमकण चमकूच्या शिकताना पाऊल चुकून 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 आणा धावताना ही पडत पण चारडा धूर टाकी तशी धावत पडाया म्हणणे डॅन्स ते पैकी पडाया लज्जी मानना तिकतात ना चारडा धूरच्या बघताना दैवी प्रेमा लज्जी अशा विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पंढरीनाथ पांडुरंग नाथ नाथ पांडुरंग पंढरीनाथ पांडुरंग श्रीनिवास गोविंद वेंकटरमण गोविंद संकटहरण गोविंद गोकुलनंदन गोविंद
ಸ್ವಲ್ಪ बयण्याक हांव सोमचें केलं जिवनात भजन सांगचा इथे म्हणत सांगच्यानं म्हण नाही रामा कृष्ण हरी गोविंदा येता कोण यजमानाचं नाव याद की सांगच्यानं म्हणून काही कोणाक तसल काय म्हणे आतंक दिसल्यारी हरिदास काय उपाय सांगतात फुडली कालारी तिरुपती यात्रे वचन संपूर्ण त्या पर्वताक पाय लागता स्पर्श जाता म्हणून गोविंदा 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 म्हणून पर्वत चोण वतात त्या वर्ष गोविंद मामा बायला गेले त्याने गोविंदा गोविंदा म्हणतात गुटार सांगतो ते वडार बाबर सांगतो कसे सांगचे म्हणून तिने एक मायेन उपाय केले सगळ्यांना गोविंदा गोविंदा म्हणते मागल्या ना हांवें तशी घे हांवें तशी घे कोणा काही भजन सांगतात जायला लागतात दुसऱ्याकडे हांवें तशी श्रीनिवासा गोविंदा वेंकटरमणा गोविंदा लक्ष्मीरमणा गोविंदा लक्ष्मीवाहना गोविंदा गोविंदा हरि गोविंदा गोकुलनंदन गोविंदा गोवर्धन गिरिधर गोविंदा गोविंदा लक्ष्मी रमण गोविंदा रमा रमण गोविंदा कोण गोविंदा गोविंदा म्हणा ताका संसार गोल और दिवस तक आम्ही कसर विषय आनंदाने ऐकतात की जनकराजांत तसं दुःख आहे प्रीतीत कुशध्वज मिळले शतानंद पुरोहित म्हणले राजा एक थोडं ज्ञान येतो प्रपंचाच वस्तू वियोग अवश्य दता अनित्यत्वं देहहानिः दुःखप्राप्ति अपूर्णता नाश चतुर्विध प्रोक्ता चार विधा नाश अनित्यत्वं म्हणली आम्ही तुम्ही शिवाऱ्या हात खडेला पुरो आणि एक सूक्ष्म जंतू म्हणतात आम्ही हात एकडे छारायला पुरो सूक्ष्म क्रिम म्हणतात आता पाप पुण्य म्हणना सहज लक्षात अनित्यत्वं तक्रा देहहानिः म्हणली औसुल गर्भात असणो थैतुकु जन्मा येवनो अस्ति जायते वर्धते परिमाणते क्षीयते नाशते वाढता वयस्त वैदंतका जर्जरीतता ते देह त्यागनता हे देहहानी दुःख प्राप्ती हे एक विधान नाश आम्ही सगळं सुखाचे अपेक्षा करतात कोणी देवा म्हाका दुःख दी म्हणून मागिले ना देवा म्हाका सुख दी जर घरच्या दी म्हणून हांव तुका मागता ना तू खुश असले दी आमच्या काही विशाल गौरव भाव कळला म्हणजे म्हाका दुःख दी म्हणून म्हाका कोण आहे कोणी मागील ना सुख दुःख संमिश्र असता चिंता करू नका तुगेलें मन केंद्रीत जावन तुगेल्या भावाचेरी तें चैतन्यानी के असं भाई देह मात्र पडत हे सुलभ पडचे तरी भागवतातून ध्रुवान केली प्रार्थना सान प्रायतक नमो भगवते वासुदेवाय मंत्र श्रद्धेन चिंतन केलं त्या चरणा खातीर परमात्मा वासुदेव अवतार करून आपला हाता शंखू ताका पोल्ल्या आपला गाला लायला शंख म्हणा नाद येतो थंच्यान त्या चरणाक उतर प्रारंभ जाले तेदो ते उतराना उरलोच्या सुरवेतान केले अनामा म्हणा पहिले सुरवे स्तोत्र केले परमात्मा यो अंथ प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयति अखिल शक्तिधरः स्वधाम्ना अन्यांश हस्त चरण श्रवण त्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं भागवतात ध्रुवान केली प्रार्थना शंख तो कपोला राहील की त्यांत वाचा फुटले
यो अंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां. तेव्हा तू मीच भीतर रिकून मैं ज्या सुप्त गुप्त जाऊन वाक शक्ती जागृत करतो. संजीवयति अखिल शक्तिधर स्वधाम्ना. जड इंद्रियां चैतन्य देऊन चलेल तुम्ही. अन्यांश हस्त चरण श्रवण त्वगादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. आम्ही इंद्रिय संकोल खंच काम करते की तेव्हा तू हे केले. तुकारामाला एक भंग पडया. कोण बोलवीते हरी वीणा. कोण बोलवीते हरी वीणा. कुणाची आसक्ते चाले हे शरीर. कुणाची आसक्ते चाले हे शरीर. कोण बोलवीते हरी वीणा. हरी वीणा. कोण बोलवीते हरी वीणा. मानसाची देव चालवी अहंता. मानसाची देव चालवी अहंता. मीच एक करता म्हणूनिया. कोण बोलविते हरी वीणा. एक सामान्य अनपढ मग शिक्कन तिला देवाला अनुग्रहाने ज्ञान दिलं. तो तुकाराम सांगता कोण बोलविते हरिविण. कुणाची आसक्ते चाले हे शरीर. सामान्य व्यक्ति के प्रश्न नाही ना मग साली बोली कोणाली निद्दाता म्हणून निम गेल्या रे. इतने कळणं म्हणतं तुकारामा. उल्लो जीभ सब कुछ पाया ना सांगता. चाली बोरी जीभने पाय करता. हांच्या चैतन्यवत तर त्या मड्याक जीभ असा उलयतोय. पाय असा समकतोय. सोग लोकांना होन व्हरताना वयर न्हिदल ना मामा तुम्ही मीची बरशात तावय म्हणून गेला. कान उडवून धावला ना जीभ उलयतोय. स्मशानावरच्या तयार केलेले मडे उठान येऊन साकार करके मामा उलयल्याकडे उलवता तयार असावा. चैतन्यवत जड वस्तू. कोण बोलविते हरिविण. ते जीवांक घेऊन उची परमात्मा देह स्वरूप देख प्रकार. हे जनकराजा ज्ञान नावे थोड ज्ञानातू थोडो दोष असता. परिपूर्ण परमात्मे दोष के देहुड ज्ञान येतो मानवी दोष असताचे. थोडे तमो गुण त्रिगुण मिश्रण जगत तशी. सत्वगुण रजोगुण तमोगुण होळी व्याख्या कोरका म्हणणार व्यवहार स्पष्ट कळता. सत्वगुण म्हणाली तू गेले तू गेले मी गेले तू गेले लढाय नका कोणचे सत्वगुण. रजोगुण म्हणाली तू गेल तो का मी गेल नाका. तू गेल खबरे हा वेळा मी दिसून तू एवढं का. रजोगुण. तमोगुण म्हणाली मी गेले तू गेले मी गेले तरी सोडता. हे थोडे थोडे असतात. आमच्या थोडं रावण आश्रय कुंभकर्ण आश्रय तमसा थोडं थोडे कुंभकर्ण जागो का काय थोडं जागो थोडं थोडं आवेश आमच्या जातात. तर तिथलं वाईट नाही तो एक प्रकार. जनकराजा तसं ज्ञान आहे का काय मड हे आधी कधी रोडत नाक पण काय कळली होता का त्या नाही कृतज्ञतेने करता. काय लाभ जाऊ का म्हणून नाही. मी गेलं शावता मग कसं केली आणि तो मीच कशी मुकार पावलं हाव ना ओच का त्याला नाही. ही चिंता नाही काय. ही खबर सांगून लेक्चर अहज्ञ हरी भूता आणि भारतात सांगतात. प्राजल म्हणतात पळया निंदणे मनुष्य स्वभाव कोणा काही व्यक्ते तो द्यावा मग तेव्हा शेजार घरचं येतरा घरचे शिले फातर सगळे गेले म्हणजे दोळ मुखार गेले आणि हांव कितलं पळोवचें आस की
मोर चष्मून उडगा सुना मात्र आहे पळो थकीतलाच केस अहन्य हरिभूत आहे फार असं आश्चर्य काही म्हणा नाही मी ते कोण कोणाला मरण पडत असं होते की आपण मरत म्हणून उडगा सुना आणि ते मरण खेळत नाही ते काय नाक दिसला 9 ವರ್ಷ ಮಂತಾರಣ ಮೇಲಾರಿ 99 ವರ್ಷ ಮಂತಾರಣ ಮೇಲಾರಿ ಪೇಪರ್ ಹೇಳ್ತಾ ಶೋಚನೀಯ ಮರಣ आणि केत मरच म्हणून सांग ते शोचनीय नाही योचनीय इतलं काळ कशी काढलं तर 9 वर्ष म्हणताना प्रांतात डॉक्टर आपण डॉक्टर परीक्षेवर सांगलाय रोग नाही राहो मरण आहे मरण वखत ना त्या म्हणताना अंतिम संदेश कसं म्हणणे मी त्या प्रकारचं त्यांना सांगले आजा तू माणसाला म्हणून सांगला ना डॉक्टर तुला अंतिम संदेश सांग आणि त्या प्रकार चलता म्हणताना अंतिम संदेश कसं सांग कळलं दुसरी डॉक्टर आपण होणार आहे तर अंतिम संदेश देव की धर्म की चिंतन की नाश अनेक डॉक्टर आपण होणार त्यासाठी परीक्षा कोण सांगले पुढल्यानं कसं सांगला की हा माहिती ते सांगू येतं आम्ही दोघंही क्लासमेट कब उपपाजी आम्ही त्याचपशी वय का सांगतात आहे ना आणि सांगले डॉक्टर माम आमच्या राज्याला अंतिम संदेश तुझी तू काय पण कर का डॉक्टर कसं करू प्रकृती नियम ते स्वीकार करच्या तयार ना ते डॉक्टरांना उपाय करा पडाय तुका 2 मात्र देता भारी पॉवरफुल मात्र एक आत्त दी सकाळ उठायला रे अनेक दी सकाळी गोतास उठायला प्रकृती नियम तो जनकला ज्ञान नामोनर्थ नाही हे वियोग सहन को शक्ति मागती है आयक राधा अनुपम चरित है आयक अनुभव घेवनो सार्थक नाय अनुभव घेतके सार्थक नाय आयका अनुपम चरित है अनुपम चरित है आयका शाश्वत नित्य सत्य सर्वकाल त्रिपालक भाजित तसं देवी प्रज्ञा भगवत विषयी कथ तुक सांगताय सुख स्वरूप जाल्ले मित्तू तुगेल मन थंय दवरना तुका दुःख येवचें ना तुका ताक येवगोच ना निर्दुःख सुख देवा निमित्त मेळचें असं पुराण सर्व गान पद्धतीनं साहित्य रूपात जनामना कळोच कधी साधू संतांना अवतार केला सुख रूप ऐसा कोण तुझा सांगा सुख रूप कोण तुझा सांगा सुख रूप ऐसा सुख रूप सुख रूप ऐसा कोण तुझा सांगा माझा पांडुरंगा सारिखा माझा पांडुरंगा सारिखा सुख रूप ऐसा कोण तुझा सांगा सुख रूप ऐसा कोण तुझा सांगा माझा पांडुरंगा सारिखा सारिखा माझा पांडुरंगा सारिखा नलगे हिंडण मुंडण ते काही नलगे हिंडण मुंडण ते काही चंद्रभाग्य स्नान विधी चंद्रभाग्य स्नान
विधी हरी कथा चंद्रभाग्य स्थान नलग हिंडण मुंडण ते काही सुखरूप ऐसा कोण तुझा साका माझा पांडुरंगा सारिका विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा पंढरीनाथा पांडुरंगा जय हरी विठ्ठल पांडुरंगा हरी गुरु विठ्ठल पांडुरंगा जय हरी विठ्ठल पांडुरंगा हरिनाथ प्रभु की परमात्मेकडं सुखमस्तु तक्कने आमक वियोग मिळाला देह वियोग असता सकळ वस्तूचे वियोग घडतात तर की जनक राजा धाकल भाव वियोग तो सहन पुरुष कतरी वियोग नात्यंते परमात्मा मंगल चरित ऐक अनुपम चरित हे ऐक उपमा रहित अनेक सद्भर गुण असताना ते ऐक म्हणताना चंचल मन निश्चल प्राप्त जाऊन कतरी देवाल महिमक सांग म्हणून तद्दंते शतानंद देवाला प्रार्थना कोण तुगल खबर आपण कसं सांग देवा तूच मग ते ज्ञान देऊ का देवाला प्रार्थना कोणताने शतानंदानं जनक राजा की खबर कळली नैमिषारण्यातो सकळ ऋषी मुनी मेळणो ओढ ज्ञान यज्ञ करी म्हणजे अग्निदेवता राघव लक्ष्मी अज्ञातो अंतर्यामी परमात्मा समर्पण करतो त्या ज्ञान यज्ञ यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंग समाचर गीतेत परमात्मा सांगता यज्ञोर वै विष्णू देवाक नाम यज्ञ म्हणे ते दैवी चिंतन करचे अवकाश तशी ज्ञानरूपी चिंतन करता सर्व ऋषी मिळतो एककेल नावही प्रातस्मरणीय सनक कश्यप जघु जमदग्नि भृगु सनंदन कुत्स वत्स शुकनत्रि वाल्मीकि जैमिनि भरद्वाज रोमज भगीवर्त कुशावर्त नारद मरीचि मनोमतंग गर्ग गौतम सनातन नगत्स्य दधीचि पौलस्य मांडव्य मुनि मुख्य नरधरा एक ऋषी म्हणाली आम्ही सगळं त्याला गोत्रात आम्ही भालगड नव्हत तसे सनक कश्यप जमदग्नि भृगु सनंदन कुत्स वत्स सुकनत्रि वाल्मीकि जैमिनि भरद्वाज रोमज भगीरथ कुशावर्त नारद मरीचि मनोमतंग गर्ग गौतम सनातन नगत्स्य दधीचि पौलस्य मांडव्य मुनिमुख हे सर्व लोक पूज्य तसं दर्शन मिळालं पुण्य सार्थक झालं म्हणून लोक लागता असे ते लोक पूज्य सर्व त्यागी आम्ही देश त्यागात पूज कर शिवाय दारिद्र्यात पूज कर बुद्ध्यापूर्व कोण त्याग केला की तो होडमोड लागता ते लोक पूज्य आजकाल समाजात दोन व्यक्ती असतात दोन क्रमा व्यक्ती लोकपूज्य लोकप्रिय आजकाल लोकप्रिय कोण म्हणाली सिनेमाचे नट नटी ते लोकप्रिय गावा कोण म्हणायचं नट अथवा नटी येत म्हणून कळल्यारी त्यार स्वरूप कर्माकडा बशाचा आगना ती तुळक लांबता एका सगळ्यांचे उपवास काढ त्यावत्ता कसं तपस्पळ्या वाचतं असं तसं त्यांना देवते दर्शन घेऊच करते
ह्या भक्तांसरू भिवून ती की तो की येताना पोलिसांक घेऊन आयला कारा भितरही बैसून अभय हस्त दाखवून दर्शन दिलं करे भक्ताधिकार जय जय आकार करून तू तशी दर्शन दिले जाय ना तो देव समग्र दर्शन देऊ का तू नटन करता कसं कसं केला की त्या कोण का तो देवच्या भयी का भक्तांकडे म्हणे माग धरून विभक्त करून घेतला कसं करतो नाना थैद करू तुम दर्शन तिथे तो देव शिरा म्हणे ताण किती नाही साकड होतं शिवाय तुका पूज सुरू करता म्हण कोण की कुकडा उडयलो कोण की टोमॅटो कुशील उडयलो कपी व्हाण उडयने लोकप्रियाग मागीर अशी मंगळार जावची लोकपूज्य समाजा खातीर राष्ट्रा खातीर लोकां खातीर त्याग केलो महापुरुश येतात ताका दर्शन देण्या पळोवन ताका पांया धूळ लागल्या पळोवन तसंच चिंतन तसंच ते लोकपूज्य सगळ्याक मेळ न्हू आम्ही हे यज्ञ याग कोणाला खातीर करतात कोण सर्वोत्तम दैवता त्या पळोवचे खातीर भृगु ऋषी त्रिमूर्त्याक आपण परीक्षा करतो म्हणून येता योग्यतेक चढ जावं आपल्या योग्यते पेक्षा चढ अहंकार दाखवून येवचे ताका सत्यलोक प्रवेश करताना ब्रह्मदेवान स्वागत करणे मनोतत्वाभिमान रुद्रदेवान कैलासान स्वागत करणे हे सर्व अनर्ह म्हणलें कंटाणे तांच्या दोनतरी आमचा परमात्मा सुणलेख करी भृगू अहंकारायला तो वैकुंठाक येता यदिता हरि मंदिर महाविभव भावी सरंती वैकुंठात वैभव पडत भृगु मुखार परमात्मा चेतनाची ह्या ऋषीला अहंकार काढची खातीर ताका तपोशक्ती क्षीण करचे खातीर लक्ष्मी भर सल्लाप करता बसला हाता उरलय आपण विश्रांती घेत तशी कोण त्याला त्यातनं भृगून तुगेल विषय रात दिवस भजन चिंतन हटपण सांगेन हामे मग तेच काय करतो वदेदना पद तलदली वदेदना पद तलदली पद तलदली वक्षस्थळाकडे लात मारतात लक्ष्मी स्थान मलिन केलं देव काय कोपने काही कोप कोणामुळे अज्ञान असे देवा ते लक्षण नाव त्या कोपला त्याला पाय चिरले तर हे मुनी मेगल वक्षस्थळार तो काण मस्तिताना थंय कौस्तुभण वज्रसन ते तुका पांया काय पण लागून दुखले म्हण तेका सेव केलं हे ऐकून बाकी देवाला भक्त सपळे दास तो विजय दास म्हणून जाल्लो कर्नाटकांत तो देवाला झगडी करता देवा ಒದ್ದವನು ಒದ್ದೇ ಹೋದ ಮೆದ್ದವನು ಬೆದ್ದೇ ಹೋದ ಗೆದ್ದವನು ಗೆದ್ದೇ ಹೋದ ನನ್ನಂತೆ ಇದ್ದವ ಇದ್ದೇ ಹೋದ अब 2 लाभ पडे कन्नड सगळ्या इकडे टाकेल भाषे इकडे 2 लाभ ಬೆಂಗಳೂರು ಅಂತ ಕೂಡ ಭಕ್ತರ ಕೋಣ ಬೋಲವಿ ते म्हणे ಯಾಕಂದ್ರೆ म्हणलं ಸ್ವಾಮಿ ಅದೆಲ್ಲ ಹೇಳಿದ ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಕೋಣ ಅಂದ್ರೆ ಅದೇನು ಬಂತು ಹಂಗೆ ಸಿಗತ್ತಿ ಸಮಸ್ಯೆ परमात्मा सर्वोत्तमत्व त्या भ्रमुक तार तुझे हृदयात बसतील मग तत्सल तुका अपमान केल्या का ऋषीनाम भृगुरहम म्हणा मग तुम्ही ऋषी भृगुऋषी मी स्वरूप म्हणून सांगला मग मेरे योग्य ते समूह आहे भृगु ऋषीला अज्ञान काढ शिकत ताणे प्रपंच येऊन सांगणे
पाप कर्म सही सुवर लक्ष्मीपति समनाद देवी जरो पाप कर्म सही सुवर लक्ष्मीपति समनाद देवी जरो आमगेल चूक क्षम कोणो आमगेल उद्धार करता कोणसकी तो श्रीमन्नारायण सर्वोत्तम म्हणू हरियु सर्वोत्तमनु श्रीयु आतर राणी गरुड परमेष्ठियರು सचिवरो अशी देव सर्वोत्तम तदनंतर स्थान लक्ष्मीक त्यानंतर मुख्य प्राणाक ह्या सर्व भृगु सकल लोकांकडे परमात्मा वक्षस्थळ त्या ऋषी मस्त नव मानखेल म्हणू लक्ष्मी कोपली निगे स्थान ते वक्षस्थळ त्या तार मरीन काळात मिती हा तो सोडो आमका तुमका पोळचके दृष्टांत अशी सांगून तू वस म्हणून देवाला सांगणार ती सुरवेरीची इथं मला अवतार कार्य करताना आमका तुमका कळना ते लक्ष्मी नारायण वियोग बळना खै नारायण खै लक्ष्मी नारायण उपासना केला लक्ष्मी भारी संतोष सौच लक्ष्मी देवी कलियुगात सद्गुणी सदाचार लोकांक उद्धार करूच तरी परमात्मा वच काम आसा ते दोगांनी उलोवन घेवन जगत्ताची माता पितृती लक्ष्मी देवी कोल्हापुरा करवीरपुरा गेली बेगे स्थळव बांधला म्हणून तर परमात्मा कलियुगात ताका गर्भधारण घेऊन स्वीकार करता कोणी नाती त्या दृष्टीनं ताणे यशोदेक तिला उत्तर पूर्ण करूच तरी कलियुगात वल्मीक कोणत्यात प्रकट जाता चिंदिन दिनमे शुभ दिनमु नवादा शुभवादा दिनतारे शुभतारे